अध्यक्ष महोदय, आता केंद्र शासनाने गेल्या वर्षी बजेटमध्ये 67,000 कोटीची जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकारने तरतूद केलेली होती. रिवाइज एस्टिमेट म्हणजे ऍक्च्युअली खर्च काय झाला तर ती रिवाइज एस्टिमेटला 17,000 कोटीवर आली. केंद्र सरकारच 67,000 कोटीहून 17,000 कोटीवर आले. त्यामुळे अध्यक्ष महोदय, गुलाबराव पाटील साहेबांना तुम्ही स्वप्नात जरी उठून विचारलं, झोपेत जरी विचारलं किंवा स्वप्नात एंटर करून जरी त्यांच्या विचारलं गुलाबरावजी कसं चाललंय तर गुलाबरावजी म्हणतील काय बरं चाललेलं नाही, काय पैसेच नाही. मिशनची जलजीवन मिशनची कामं रखडलेली आहेत, कंत्राटदारांची बिलं थकलेली आहेत. मला विश्वास आहे गुलाबरावजी पाटील एकदा काम मनावर घेतलं की अतिशय गांभीर्याने करतात. त्यांनी आता उत्तराच्या भाषणात सांगावं की आता केंद्र सरकारचं जलजीवन मिशनचे पैसे यायचे बंद झाले. पहिल्यांदा भारतामध्ये असं होतंय की केंद्र सरकारने कमिटमेंट दिलेली योजना केंद्र सरकारने विड्रॉ केलेली. 52,000 योजना महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या जीवावर हातात घेतल्या. त्यातल्या 25,000 साधारणपणे किंवा 26,000 योजना पूर्ण झाल्या. उरलेल्या 25,000त 50% जे पैसे येणार होते सरकारने, केंद्र सरकारने हात वर केले. आता ह्या 50% उरलेले जे अपेक्षित आहेत त्यात आमच्या गुलाबराव पाटील साहेबांच्या खात्याला किती निधी अर्थमंत्र्यांनी दिला हा खरं म्हणजे पहिला प्रश्न आहे. किमान उद्याच्या बजेटमध्ये गुलाबरावजींना काटे काढून गुलाब हातात देतील मुख्यमंत्री महोदय अशी अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. कारण त्यांना फार टेन्शनमध्ये आहेत ते. त्यात काटे नसावेत एवढीच माझी विनंती आहे. माझा मुद्दा पाकळ्या तुम्ही फार देता पण काटे त्यात खाली फार असतात, तो प्रॉब्लेम त्यांचा होऊ नये एवढीच माझी अपेक्षा. अध्यक्ष महोदय, केंद्र शासनाच्या मार्फत 24-25 मध्ये या योजनेवर 22,000 कोटी रुपये खर्च प्रत्यक्ष झाले. 26-27 मध्ये आता परवा जे आमच्या निर्मलाताईंनी अर्थसंकल्प सादर केला त्यात परत 67,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मग ते पैसे काही येणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांची थकीत बिलं मिळणं प्रचंड संकटाचं झालेलं आहे. आत्महत्या वगैरे मागे विषय झालेत, मी त्याच्यावर बोलून वेळ घेत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आता राज्य सरकारला या गुलाबराव पाटील साहेबांच्या खात्याला पैसे जास्त वाढीव निधी दिला पाहिजे. मी आपल्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की उद्या अर्थसंकल्प जो ते मांडणार आहेत 6 तारखेला, अजूनही प्रिंटिंगला गेलं नसेल आणि गेलं असेल तर तेवढं पान बदलून गुलाबराव पाटील साहेबांच्या खात्याला महाराष्ट्रातल्या जलजीवन मिशनची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी अधिकचा निधी द्यावा एवढीच विनंती मी अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्र्यांना करेन. खरं म्हणजे हे डबल इंजिनचं सरकार आहे. नगरपालिकेत आणि महापालिकेत भाषण करताना भाषण काय टिबल इंजिनचं सरकार करू म्हणजे ते त्या नगरपालिकेतलं एक तिसरं इंजिन चालू होईल. आता मेनच इंजिन फेल व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे मेन पहिलंच इंजिन जर फेल व्हायला लागलं फायनान्शियली तर दुसऱ्या इंजिनाचं काय, मग ते नगरपालिकेतलं इंजिन तर लय मागं पडतील. आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे की निधीचा कुठलाही कमतरता या पाणी पुरवठा खात्याला होऊ नये. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात माझ्या वाळवे तालुक्यात जलजीवन मिशनची अनेक कामं रखडलेली आहेत. माझे मौजे पेठ, वाघवाडी, जांभूळवाडी या गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, पण तीही आज अपूर्ण अवस्थेत आहे. मी गुलाबराव पाटील साहेबांचे आभार मानेन की त्यांनी विशेष वेळ दिला आणि या गावांच्या प्रश्न ऐकून घेतले, आदेश दिले आणि त्याच्या दुरुस्त्याही सुचवल्या. मी त्याबद्दल तुमचं जाहीर आभार मानणं आवश्यक आहे. आणि त्या योजनेतच मुळात अध्यक्ष महोदय गंभीर त्रुटी झालेल्या होत्या आणि योजनाही हस्तांतरित झालेली नाही. अध्यक्ष महोदय, पेठ गाव हे हायवेला, पेठ नाका आमच्याकडे प्रसिद्ध आहे, हायवेला मोठं गाव आहे लोकसंख्येनं. लोकसंख्या त्याची चुकीची धरली गृहीत आणि आता सविस्तर सर्वेक्षण न केल्यामुळं 50% गावालाच पाणी पुरवठा होतोय. ही आज मोठी समस्या आहे. अनेक गंभीर त्रुटी आहेत. निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आलेले आहेत.
350 पेक्षा अधिक लिकेजेस आढळलेले आहेत. 80 पेक्षा अधिक वॉल बसवल्यामुळे योजना चालवणंच मुश्किल झालेलं आहे. गावाला 8-8 दिवस पाणी मिळत नसतानाही ठेकेदारांची बिलं मात्र अदा करण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना या योजनेची चौकशी करावी आणि अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही संगनमत आहे का याचाही शोध घ्यावा अशी माझी त्यांना अध्यक्ष महोदय विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नवी योजना तिथं प्रस्तावित केलेली आहे 31 कोटीची. मी माननीय मंत्री महोदयांना आता पत्र दिले की नदीपासून हे गाव लांब आहे, त्यामुळे सौर ऊर्जेवर आधारित योजना ही मंजूर केली तर फार बरं होईल असं मला वाटतं. पण मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पावर आधारित तरतूद वगळण्यात आलेली आहे. जर ग्रामपंचायतीला चालवायला लागलं तर काय अवस्था होते याचं एक उदाहरण मी साहेब आपल्याकडे देतो. ही सगळी यादी जी आहे माझ्या वाळवे तालुक्यातल्या 180 हेड्सवर ही आहे. जवळपास 8,45,45,00,000 रुपयाची थकबाकी MSEBची आहे. या गावांनी MSEBचं बिल भरलेलं नाही, म्हणून आता MSEBने मोहीम हातात घेतलेली आहे की कनेक्शन तोडायची. आणि म्हणून वाळवा गाव आहे माझ्याकडं, मला वाटतं 1.5-2 कोटी रुपयाची थकबाकी आहे. एक काही मोठी गावं अशी आहेत, बागणीसारखं 53 लाख रुपयाची थकबाकी आहे. किंवा बरीच मोठी गावांची नावं घेऊन मी आपला वेळ घेणार नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की गावांना विजेचं बिल भरता येत नाही. म्हणून मी आपल्याला मंत्री महोदय विनंती करतो की सौर ऊर्जेवर, आणि मुख्यमंत्री आता एकदम चार्ज आहेत, त्यांच्या डोक्यात सौर ऊर्जेशिवाय दुसरा विषय फारसा शक्यतो जात नाही, एवढे ते भारावून गेलेले आहेत सौर ऊर्जेमुळे. त्यामुळे तुम्ही हीच वेळ योग्य आहे त्यांना आग्रह करण्याची की मोठे ज्या योजना आहेत त्या सौर ऊर्जेवर घालण्याचं काम त्यांनी करावं. आणि तुम्ही विनंती केली तर ते ऐकतील. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग बाब क्रमांक 40 व 41 PM श्री योजनेअंतर्गत शाळांना अनुदान प्रस्तावित केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यात आम्ही मॉडेल स्कूलने योजना एक राबवली आणि 550 शाळांचा दर्जा अतिशय उत्तम सुधारला. जिल्हा नियोजन मंडळाने लोकसहभागातून ह्या सुधारणा लोकांनी सांगली जिल्ह्यात केल्या. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही एवढं चांगलं काम सांगली जिल्ह्याला केलंय की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विशेषतः या किंवा शिक्षण विभागाने प्रस्तावित करावं आणि या सुधारलेल्या शाळांना आणखीन अनुदान देण्याचं काम करावं. माझ्या मतदारसंघातील इस्लामपूर, ईश्वरपूर या शहरामध्ये, वाळवा, उरण, ईश्वरपूर या शहरामध्ये तालुका क्रीडा संकुलाचं काम अर्धवट आहे आणि त्यासाठी 5 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तर क्रीडा मंत्री कोण आहे? क्रीडा मंत्री तर क्रीडा मंत्र्यांना आदिती तुम्ही विनंती करा की अर्धवट काम आहे, 5 कोटीचा निधी देणं शिल्लक आहे ते द्यावा. दिव्यांग कल्याण विभागाच्या अंतर्गत बाब क्रमांक 191 आणि 192 या अंतर्गत लाक्षणिक पुरवणी मागणी प्रस्तावित केलेली आहे. त्याला जोडून मी निदर्शनाला आणतो की 16 जुलै 2024 रोजी कायम विनाअनुदानित दिव्यांग शाळांना अनुदान देण्याबाबत धोरण सरकारने जाहीर केलेलं होतं. त्या अनुषंगाने शासनाने आयुक्तांमार्फत प्रस्ताव मंजुरीसाठी मागवलेले. त्यामध्ये कमी गुणांक मिळालेल्या शाळा पात्र तर जास्त गुण मिळालेल्या शाळा अपात्र करण्यात आल्या. याबाबत मी मागच्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडलेला होता. मंत्री महोदयांनी त्यावर बैठक घेऊ असं आश्वासन दिलेलं होतं आणि अद्यापपर्यंत अध्यक्ष महोदय त्याची बैठक अजून मंत्री महोदयांनी घेतलेली नाही. एकदा विधानसभेत सांगितलं की बैठक घेतो तर ती बैठक साहेब व्हायला पाहिजे आणि सरळ मार्गी आमदारांना तुम्ही जास्त न्याय दिला पाहिजे. आता रीतसर प्रस्ताव मांडून तुम्ही आश्वासन देऊन जर काम नसेल झालं तर आपण त्यात लक्ष घाला.
पण यात माझं पूर्वी निवेदन आहे, त्याचाही आपण अभ्यास करावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, या सर्व पुरवणी मागण्यांच्या तरतुदी ज्या आहेत त्यात पहिल्यांदाच 70, 50, 80 हजार कोटीवरून सरकार 11,000 कोटीवर आले. मग ह्याची पॉलिसी काय आहे? एकदम हा आकडा कमी का केला? सरकारकडे पैसे नाहीत म्हणून कमी केला? पैसे वाचवायचेत म्हणून कमी केला? का आता नाईलाजाने एवढे तरी केले पाहिजेत 31 मार्चच्या आधी खर्च, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून केला? मग ह्या पुरवणी मागण्यात जे पैसे दाखवलेत, मग या 3,000 कोटीच्या म्हणजे 57,000 कोटी 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या ज्यावेळी मांडल्या, त्यावेळी या अधिवेशनात जी पुरवणी मागणी मांडतायत त्या आयटमचा उल्लेख त्यात का नाही केला? इतक्या शेवटी का केला? आणि या खर्चात असे खर्च असे आहेत अध्यक्ष महोदय की जे फिक्स आहेत. हे माहिती आहे सरकारला की हे खर्च करायचे आहेत, ते शेवटी जाता जाता एवढं वर्ष पळून, या आर्थिक वर्षातनं पळून जाताना शेवटच्या 8 दिवसात हे पुरवणी मागण्या सादर करून सरकार त्या जे देणं आवश्यक आहे असे पैसे खर्च करायला लागले. खर्च करायला माझा विरोध नाही, कारण ते दिल्याशिवाय आपल्याला सरकार चालताच येणार नाही. पण जे एकदम फिक्स आहेत, म्हणून माझी अपेक्षा राज्याच्या अर्थमंत्र्यांच्याकडून आहे, जे ज्यावेळी अर्थसंकल्प मांडतील, की अजूनही वेळ गेलेला नाही, अजून एक 7-8 दिवस आहेत. महाराष्ट्राच्या 100% फिक्स असणाऱ्या ज्या रकमा आहेत त्या अर्थसंकल्पात घालाव्यात आणि मग जूनमध्ये आणि डिसेंबरमध्ये पुरवणी मागणीत जर काही चुकून राहिलंच, नवीन योजना असेल तर सावरकर साहेब, आपण तुमच्या मनावर परिणाम व्हावा, तुम्ही काहीतरी मंत्री व्हाल अशा अपेक्षेने, म्हणून मी तुमच्याकडे बघून बोलतोय. त्यामुळे जरा परिणाम व्हावा, म्हणजे जे खर्च आहेत ते फिक्स आहेत, सगळ्यांना माहिती आहे, ते दडवून हे शेवटच्या पुरवणी मागणीत दाखवणं ही जनतेची फसवणूक आहे. आणि म्हणून मी या पुरवणी मागण्यांना विरोध करतो. सावे साहेब माझी विनंती मान्य करतील, आदिती तटकरे माझी विनंती पोचवतील, आणि गुलाबराव पाटलांनी तर सभागृह सोडलेलं आहे, त्यामुळे माझ्या विनंतीचं काय होईल माहित नाही, तरी आमच्या विनंतीला सावरकरांनी दिला निरोप तर तो त्यांना लागू होणार नाही, ते तिकडेच निरोप देतात. पण सावरकरांना निरोप द्यायला 2 नंबरच निरोप द्यावा लागेल, तर त्यांच्याकडून द्यायची व्यवस्था करू. पण विनोदाचा भाग करू, ते चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्यांना निधी देण्याचं काम सरकारने करावं एवढीच विनंती करतो आणि या मागण्यांना विरोध करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. अध्यक्ष महोदय, 24-25ला ज्यावेळी अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळी 45,891 कोटी रुपयाच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सरकारने जाहीर केला. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात 57,509 कोटी रुपयाची पुरवणी मागणी सादर केली, जी आपल्या सभागृहाने मंजूर केली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये 75,276 कोटी रुपयाची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. आणि अध्यक्ष महोदय, आता 11,995 कोटीची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. म्हणजे अध्यक्ष महोदय, खिशात नसताना 1,90,681 कोटी रुपयाची तूट निर्माण झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण अध्यक्ष महोदय, आता एवढे पैसे दाखवल्यावर सगळ्या सभागृहातला वाटतं की आता भरपूर राज्य सगळं चांगलं चाललंय आणि चाललंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला आज जे विभाग आहेत, शालेय शिक्षण क्रीडा विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग, या 3 विभागात खर्च काय झालाय ते आपल्या निदर्शनाला मी आणून देऊ इच्छितो. आतापर्यंत झालेला खर्च अध्यक्ष महोदय, आज सकाळी तुमच्या सिस्टीमवर जो खर्च दाखवतात तो मी सांगतोय. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभागात 3.20% खर्च झालेला आहे, 3.20%. दिव्यांग कल्याण विभागात 2.45% खर्च झालेला आहे आणि पाणी पुरवठा विभागात आतापर्यंत 3.39% खर्च झालेला आहे. हे तुमच्या सिस्टीमवर आहे. अध्यक्ष महोदय, आता आज तारीख किती आहे?
30 दिवस राहिले आपला आर्थिक वर्ष संपायला. आता 30 दिवसात या तिन्ही विभागाला 97% पैसे खर्च करायचे. त्यामुळं खर्चाची क्वालिटी काय, घाई गडबड किती होणार आणि आपण लोकांना सांगतोय काय आणि करतोय काय. मला खात्री आहे की 97% पैसे खर्च करायला यांना मिळणारच नाहीत. कारण ऑलरेडी मगाशी सांगितलंय 1,90,681 कोटीची तूट आहे. या 11,995 या पुरवणी मागण्या बेरीज केली तर म्हणजे खिशात 100 रुपये आहेत आणि खर्च करायला जाहीर केलेले आहेत 1,000 रुपये. त्यामुळं मंत्रीही अंधारात, विधिमंडळी अंधारात आणि महाराष्ट्रातली जनताही अंधारात. ते आमचे अतुल भोसले कराडमध्ये याव करू सांगतात बिचारे, पण इकडं काही नाहीच आहे अतुल. त्यामुळे तुमचा उत्साह प्रचंड आहे, कराडची सेवा करायची तुमची इच्छा फार आहे, पण इकडं पैसे तुम्हाला 10 कोटी मंजूर होतील, पण येताना 10 कोटीच्या 10% 1 कोटी रुपये येईल. सरकारने ऑर्डर काढलेली आहे की कुठलंही काम असेल तर त्याच्या 10% निधी बजेटला प्रोव्हिजन केलं की टेंडर काढायला परवानगी. त्यामुळे 10 कोटीचं काम असलं तर तिथं बोर्ड 10 कोटीचे, पण इकडं 1 कोटी पण मिळत नाही. तशी आजची आपल्या राज्याची अवस्था आहे.